हवा से कोई पुतला गिरता नहीं है। अगर गिरता तो अमेरिका में वो स्टैच्यू ऑफ लिबर्टी है ना, वो पहले गिर जाता है। ये जिन्होंने बनाया ना, जो आपटे जो घर से भाग गया है, उसने सब किया कराया है। मेरे को वो सब मालूम नहीं। ये 50% भ्रष्टाचार का जो इनका चालू है ना, उसके वजह से महाराष्ट्र की हानि हो रही है। तो तुरंत अरेस्ट करना चाहिए। हमको मालूम नहीं किसका सपोर्ट है, लेकिन उनको अरेस्ट होना चाहिए। अरे पूरा महाराष्ट्र का सर ये हो मंडरा भरा हुआ है, आंसू बह रहा है महाराष्ट्र के आदमी से। महाराष्ट्र को दुख हो रहा है, दिल जल रहा है हमारा। महाराज के हमारे, अरे इधर है महाराष्ट्र के, इधर शिवाजी महाराज। शिवाजी महाराज हमारे लिए भगवान समान है, भगवान समान। 50% भ्रष्टाचार के सिवा ये सरकार कुछ नहीं करती। कोकणाला वादळ हे नवीन नाही। वादळ वाऱ्यामुळे कोकणात एक साधं नारळ पडत नाही। असं असताना कोकणामध्ये आपटे नावाच्या गृहस्थांनी बनवलेला पुतळा हा तुटतो फुटतो आणि खाली पडतो। जे स्वतः महाराज अनेक वादळ वाऱ्यांना सामोरे गेले, स्वराज्याची स्थापना केली आणि इथल्या रयतेला सुखी केलं। महाराष्ट्र ओळखला जातो तो शिवरायांमुळे। आज या भ्रष्ट सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे ज्याने एकही पुतळा बांधला नव्हता, त्या आपटेला कॉन्ट्रॅक्ट मिळतं। पुतळा बनवायला 3-3, 4-4 वर्ष लागतात। यांनी तो 3 महिन्यात का 15 दिवसात का काहीतरी बनवला। ह्याच्यावर साधं कोणाचं लक्षही नव्हतं। तो पुतळा बघितल्यानंतर ते शिवाजी महाराज वाटतच नव्हते। पण या सरकारने कधीही काळजी घेतली नाही। आपले महाराज महाराजांसारखेच दिसले पाहिजे, हे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातली इच्छातली, मनातली नाही। हा पुतळा तुटला, हा शुभ संकेत नव्हे। महाराजांनी सांकेतिक भाषेत काहीतरी खुणवलंय। महाराजांच्या मनातली राज्य व्यवस्था नव्हे। 50% सगळ्यात 50% होणार असेल तर हेच होईल।